सध्याच्या हायटेक जमान्यामध्ये दर दिवसाला एक नवीन गॅजेट बाजारात येऊन दाखल होत असतं। आता प्रत्येक गॅजेटचा आपल्याला फायदा होतोच असं नाही, पण यातले काही स्मार्टफोन्स, काही टॅब्स किंवा काही लॅपटॉप्स आपल्याला उपयुक्त ठरतात। कधी कधी एखादी छोटी ॲक्सेसरी सुद्धा आपलं खूप मोठं काम सोपं करून जाते। चला तर मग हायटेकमध्ये असेच काही अपडेट्स घेऊया। तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन नेहमीच इंटरनेटशी कनेक्ट असल्याने त्यात व्हायरस शिरण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो। कधी-कधी हॅकर्समुळे देखील तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस शिरण्याची शक्यता असते। मोबाईलमध्ये व्हायरस शिरला तर तुमचा फोन फॅक्टरी रिसेट करावा लागतो, पण फॅक्टरी रिसेट करण्यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा, गेम्स, मेसेज, फोटो सर्वच नष्ट होतात। त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस शिरू न देण्यासाठी योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। पण जर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस शिरला असेलच तर त्यावर फॅक्टरी रिसेट हा एकमेव उपाय नाहीये। फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी काही गोष्टी करून पहा। तुमच्या मोबाईलवरील एखादं ॲप वापरतानाच तुम्हाला व्हायरसचा प्रॉब्लेम येतोय का? तुम्ही गुगल ॲपच्या ऐवजी इतर कुठून मोबाईल ॲप डाउनलोड केलेत का? तुम्ही एखादं ॲप डाउनलोड केल्यापासूनच हा प्रॉब्लेम येतोय का? जर तुमचं उत्तर होय असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर एखादा अँटीव्हायरस इन्स्टॉल करून संपूर्ण मोबाईल स्कॅन करून घ्या। तेही होत नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल सेफ मोडवर बूट स्कॅन करू शकता, ज्यामुळे तुम्ही मोबाईलमधल्या व्हायरस असलेल्या फाईल निवडून डिलीट केल्या जातील। जेव्हा तुमचा मोबाईल सेफ मोडवर स्कॅन होत असेल तेव्हा तुमच्या मोबाईलवरील एक ॲप हळूहळू काम करणं बंद होईल आणि तुमचं डेटा कनेक्शन देखील बंद होईल। हे सर्व तुमच्या मोबाईलच्या सुरक्षेसाठी होतं। जर तुमच्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 4.0 किंवा त्यापेक्षाही जुनी असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल सेफ मोडवर बूट करू शकता। अँड्रॉइड 4.0 ऑपरेटिंग सिस्टीम असलेला मोबाईल बूट स्कॅन करताना सर्वप्रथम डिव्हाइस ऑफ करा। त्यानंतर आपल्या डिव्हाइसचं ऑन ऑफचं बटन थोडा वेळ दाबून धरा। जेव्हा तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर लोगो दिसेल त्यावेळी आवाज कमी जास्त करण्याचं बटन दाबून धरा, जोपर्यंत तुमच्या डिव्हाइसचं बूट पूर्ण होत नाही तोपर्यंत। त्यानंतर तुम्ही सेफ मोडवर असाल। त्यामुळे मोबाईलमध्ये व्हायरस शिरला असेल आणि तुमचा डेटा वाचवायचा असेल तर या बाबी नक्की लक्षात ठेवा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।